जय मित्रांनो, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वेला आतापर्यंत 462 प्लस अर्ज गेलेले आहेत. हिंगोली ड्रायव्हरला आतापर्यंत 3486 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर आपण रोजच्या रोज असेच 2 ते 3 व्हिडिओ आपण अपलोड करत असतो, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर हिंगोली ड्रायव्हरला आतापर्यंत 3486 प्लस अर्ज गेलेले आहेत. सिंधुदुर्ग ड्रायव्हरला आतापर्यंत 930 प्लस अर्ज गेलेले आहेत. सिंधुदुर्ग ड्रायव्हरला आतापर्यंत 930 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 4 ला आतापर्यंत 3500 प्लस अर्ज गेलेले आहेत. 3500 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशाच माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना पण नक्कीच ही माहिती शेअर करा. सोबतच मला व्हॉट्सअपला पण बरेचसे मुलं टोकन नंबर सुगट स्क्रीनशॉट वगैरे टाकत असतात. तुम्ही पण मला असे टाकू शकता. तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला नक्कीच मेसेज करा. तर ते इतरांना पण त्याचा फायदा होऊ शकतो. तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 ला आतापर्यंत 3500 प्लस अर्ज गेलेले आहेत. वर्ध्याला आतापर्यंत 1790 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशाच जिल्ह्यांचा पण विचार करा, दुर्लक्षित जिल्ह्यांचा पण विचार करा. तशा जिल्ह्यांचा पण आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत, कोणता जिल्हा आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो अर्जांच्या संख्येवरून. तर अशा सर्व बाबींचा आपण विचार करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा व नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपण बघितलं की सिंधुदुर्ग ड्रायव्हरला आतापर्यंत 930 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 4 ला आतापर्यंत 3500 प्लस अर्ज गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरला आता आपण बघितलं की 462 प्लस अर्ज गेलेले आहेत. नवी मुंबई ड्रायव्हरला आतापर्यंत 7200 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर सिटीला आतापर्यंत नागपूर सिटी बऱ्याचशा मुलांची कमेंट होती नागपूर सिटीला किती गेलेत. तर नागपूर सिटीला आतापर्यंत 11000 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की 7200 प्लस अर्ज त्यामध्ये मुलांचे आहेत. 7200 प्लस अर्ज हे मुलांचे अर्ज आहेत. तर हे आपण गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे अर्ज करताना. नवी मुंबईला आतापर्यंत 1100 प्लस अर्ज गेलेले आहेत. नवी मुंबई पण एक नंबर बेस्ट ऑप्शन आहे. इतर मुंबईला जर टाकायचं, मुंबई शहरला जर आपल्याला टाकायचं नसेल तर आपण इथे पण अर्ज करू शकतो. नवी मुंबईला आतापर्यंत 1100 प्लस अर्ज गेलेले आहेत. वर्ध्याला आतापर्यंत आपण बघितलं की 1790 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई कारागृहाला जेमतेम मुंबई कारागृहाला पण बऱ्याचशा प्रमाणात अर्ज मुलं करत आहे नागपूरच्या कंपॅरिझन मध्ये. तर मुंबई कारागृहाला आतापर्यंत 2700 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशी ही अर्ज संख्या आहेत. तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कमेंटचा पण विचार करू. कमेंटची पण आपण बऱ्याचशा मुलांना माहिती काढायला सांगितलेली आहे. बरेचसे मुलं आपल्याला स्क्रीनशॉट काढत आहे, स्क्रीनशॉट पाठवत आहे आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर. आपला व्हॉट्सअप क्रमांक मी सांगितलाच आहे की 7972784038 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला स्क्रीनशॉट टाकू शकता. मी फक्त व्हिडिओमध्ये त्याचा टोकन नंबर देईल, म्हणजे टोकन नंबर सांगेल व्हिडिओमध्ये. तर नक्कीच इतरांना पण माहिती होऊ द्या. सोबतच ग्राउंडच्या अपडेट असो, इतर अपडेट्स असो पोलीस भरतीच्या आपल्या, तर ग्राउंड कधी होईल, काय होईल, आचारसंहिता आता निवडणुकीचा काय परिणाम होईल, तर या सर्व गोष्टी आपण नक्कीच बघणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण यामध्ये बघितले की 9 जिल्हे बघितले आहेत. हिंगोली ड्रायव्हर असो, नागपूर सिटी असो, मुंबई कारागृह असो, छत्रपती संभाजीनगर असो, अशा बरेचसे जिल्हे यामध्ये बघितलेले आहेत. सकाळी आपण 12 जिल्ह्यांची माहिती बघितली. त्यातच बुलढाण्यासारख्या सिटीला 1821 प्लस अर्ज गेलेले आहेत. वरणगाव एसआरपीएफ गट क्रमांक 2 ला 17500 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत 10849 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण सकाळी पण 12 जिल्ह्यांची माहिती पाहिली, आता 8 जिल्ह्यांची माहिती पाहिली. तर असेच आता जशी माहिती मिळेल तसंच मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं. बेल आयकॉन पण दाबून ठेवा. नोटिफिकेशन म्हणजे तुमच्या युट्यूबच्या चॅनलला माझी नोटिफिकेशन येईल. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.